कोतवाल एसोसिएशन की ओर से कोतवालों को चतुर्थ श्रेणी में शामिल करने के लिए आंदोलन किया गया। इन आंदोलन के बाद सरकार की ओर से कोतवाल का पारिश्रमिक 1500 रुपए बढ़ा दिया गया। हालांकि कोतवाल संगठनों की मांग है कि हमें वेतन 1500 रुपए बढ़ाने के बजाय चौथी श्रेणी में शामिल किया जाए। इसके विरोध में आज वे गोंदिया शहर के तहसील कार्यालय में काली पट्टी बांधकर एकत्र हुए और सरकार के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया। सर, काय नाव आपलं? माझे नाव घनश्याम दसराम पटले। कशाला घेऊन आज काळीफिती लावून आज आंदोलन करत आहे आणि कामामध्ये काळीफिती लावून केले, काय सांगा? महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने 2026 दोन दिवसा अगोदर जे आंदोलन लावले होते चतुश्रेणीकरिता, त्याची दखल घेत शासनाने आम्हाला चतुश्रेणी न देता मानधनवाढीच्या 10% मानधनवाढ दिलेली आहे। त्याचा निषेध नोंदविण्याकरिता या ठिकाणी आम्ही सर्व जमलेले आहोत। किती एकूण जिल्ह्यामध्ये कोतवाल आहेत? जिल्ह्यामध्ये एकूण 158 कोतवाल आहेत। कोतवाल हा पद इंग्रजकालीन पद असून स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हापासून चतुर्थ श्रेणीची एकच मागणी असून शासन आम्हाला वारंवार मानधन वाढ करून आमची थट्टा करत आहे आणि आम्हाला फक्त मानधन वाढ देत आहे। मुख्य मागणी काय? आमची एकच मुख्य मागणी आहे, ती म्हणजे चतुर्थ श्रेणीची। चतुर्थ श्रेणी मिळाली तर आमच्या जवळ जीवनावश्यक सर्व गरजा संपतील। जसे की आम्हाला तर श्रेणी मिळाली तर आम्हाला जसं की आम्हाला आता बँकेतून लोन घ्यायचं, कर्ज घ्यायचं आहे तर ते कर्ज सुद्धा मिळू शकत नाही किंवा इतर सोयी सुविधा सुद्धा आम्हाला मिळू शकत नाही। श्रेणी मिळाली तर आम्हाला सर्व सुविधा मिळतील। माझं पूर्ण नाव विकास मुन्नालाल चाचेरे, कार्यरत साजा माझा मसगाव आहे। काय सांगणार? आज काळीफिती लावून आज तुम्ही आंदोलन करत आहे तहसील ऑफिसमध्ये? आम्ही 2 दिवसाआधी आपल्या चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन केले। त्यामध्ये सरकारने आम्हाला आमचे आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या माध्यमातून आमच्या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः उपमुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः सांगितले की मी तुमच्या मागणीला मान्य करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि तुम्हाला काहीतरी आम्ही देणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपला संप मागे घ्यावे। त्यांच्या निर्देशानुसार आम्ही आपला संप मागे घेतला आणि त्यानंतरच त्यांनी काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 10% GR आणि अनुकंपा तत्व लागू केलेलं आहे। आमचं म्हणणं एकच आहे की आम्ही मानधनावर काम करतो, 15,000 दिले शासनाने, पण आमच्या कामाचा व्याप बाकी मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पटीने कितीतरी आहे। एक कोतवाल 4-4 साजे सांभाळतो, 4-4, 5-5, 6-6, 8-8 गावाचं काम सांभाळतो। कामाचा व्याप भरपूर आहे। निवडणुकीचे कामे, असे अनेक नैसर्गिक आपत्ती, रेती वाळूघाटवर आणि शासकीय वसुलीचे महत्त्वाचे कामे आम्ही करत असतो। तर ही आमची मागणी रास्त आहे। शासनाने आम्हाला जी 10% वाढ दिली आहे, म्हणजे फक्त 1500 रुपये एक लाडका भाऊ बनवून ठेवलेला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। तर आम्हाला हे 15% वाढ नको, शासनाने आम्हाला सरळ चतुर्थ श्रेणी देऊन सर्व योजनांपासून वंचित न ठेवता सर्व योजना द्याव्या, हीच आम्ही शासनाला मागणी करत आहोत। बस। सर, सीमा कुरसुंगे, गाव गंगाझरी। काय सांगणार? काय मागणी लागून आज काळीफिती लावून तुम्ही आंदोलन करत आहे? सर, जे आपल्याला नाही का शासनाने जे निर्णय दिलेले आहेत 10% वाढ म्हणून, पण आपल्याला त्याच्यामधून भागणार नाही, कारण की आता इलेक्शनचे काम आपल्याकडे जवळजवळ येत आहेत आणि आपल्याला अर्धा पेमेंट जो आहे आमचा 15,000पेक्षाही जास्त, म्हणजे 7-8 हजार तर आमच्या अपडाऊनलाच लागतात सर। तर त्याच्यामुळे नाही का शासनाला एकच विनंती आहे की आपल्याला 10% जी वाढ झालेली आहे मानधनात ते त्यांनी केलेली आहे, पण आम्हाला चतुर्थ श्रेणी अति आवश्यक आहे, अत्यंत गरजेचे असते।